जय हरी विठू माऊली. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज तुम्हाला एक दिवसाचा पांडुरंग ही कथा सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, देवा, तू आमच्यासाठी नेहमी सारखा उभा असतोस. तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे. मी तुझ्या जागी उभे राहून तुझी सेवा करतो. मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन. त्यावर पांडुरंग म्हणाले, ठीक आहे, पण तू इथे उभे राहून लोकांना काहीही सांगू नकोस. काहीही झाले तरी बोलू नकोस. फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे जाणे सुरू झाले. श्रीमंत भक्त म्हणाला, देवा, मी लाखो रुपयाची देणगी दिली आहे. माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. एवढे बोलून तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला. पण चुकून तो आपले पैशाने भरलेले पाकीट तो तिथेच विसरला. पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले. गोकुळ त्याला त्याचे पाकीट परत देऊ शकला नाही. त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला. पुढे तेथे एक गरीब भक्ताचे येणे झाले. तो गरीब भक्त म्हणाला, पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो. माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव. माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व मुले 2 दिवस पासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कण नाही. माझ्या सगळ्या भार मी तुझ्यावर सोडला आहे. जे काही होईल तुझ्या मताप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तेथे पैशाने भरलेले पाकीट दिसते. तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना तो अन्न देतो. गोकुळ काहीच न बोलता हसत उभा राहतो. पुढे तेथे एक नावाडी येतो. देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. तेव्हा सर्व व्यवस्थित होण्याआधी आशीर्वाद दे. असे म्हणून तो नावाडी तिथून जाऊ लागतो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तेथे येतो. तेथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याचा संशयावरून नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस? मी काहीच नाही केलं तरी मला ही शिक्षा का? हे ऐकून गोकुळाचे हृदय गहिवरून येते. तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असते तरी त्याने काहीतरी केले असते. असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी आणि श्रीमंत भक्त हे दोघे भक्त देवाची आभार मानून तिथून निघून जातात. रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो, कसा होता दिवस? गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे. यावरून कळते की तुझे दिवस ही सोपे नसतात. पण देवा, मी आज एक चांगले काम केले आहे. असे म्हणून तो सारी हकीकत सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, शेवटी माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस, पण तू ऐकले नाहीस. तुझा माझ्यावर व देवावर विश्वासच नाही. तुला काय वाटते की मी भक्ताच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही? गोकुळ मान खाली घालून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणतो, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला
करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गी लागतील. त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता. तरी देखील श्रद्धेने, भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशाचे पाकीट मी त्याला दिले, कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो. आणि त्याने तसेच केले. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व तो मोठ्या संकटापासून सुटेल. पण तुला वाटले की आपण 1 दिवसाचा देव झालो, म्हणजे आपण सगळे समजू लागलो. पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडले आणि जे नेहमी होते तेच आज पण केले. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो. आजचा 1 दिवसाचा पांडुरंग कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. जय हरी विठू माऊली.